वटवाघळाचे चातुर्य. एक वटवाघूळ होते. ते आपल्या सवयीनुसार झाडाच्या फांदीला उलटे टांगून लटकत राहत असे. एके दिवशी ते खूप थकले होते, त्यामुळे ते झाडावरून खाली पडले. त्या झाडाखाली मुंगसाचे बीळ होते. कोणीतरी खाली पडल्याचा आवाज ऐकून मुंगूस बिळामधून बाहेर पडला. मुंगुसाने झडप घालून वटवाघळाला पकडले, पण वटवाघूळ काही घाबरले नाही. त्याने मुंगसाला विनंती केली की मेहरबानी करून मला मारू नकोस. मुंगूस म्हणाले, छे छे, आमच्यानी पक्ष्याचे तर वैर असते, त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही. वटवाघूळ खूप चतुर होते. तो हिम्मत करून म्हणाला, पण मी काही पक्षी नाही. मी उडू शकलो म्हणून काय झाले? माझ्याकडे निरखून तर पहा, मी तर उंदीरच आहे. खरंच की, तू तर उंदरासारखा दिसतोस. जा, मी तुला सोडून देतो, असे म्हणून मुंगसाने त्याला सोडून दिले. काही दिवसानंतर ते वटवाघूळ रात्री उडता उडता पुन्हा जमिनीवर पडला. खाली एक दुसरे मुंगूस बसले होते. त्याने वटवाघळाला धरले. वटवाघळाने हिमतीने मुंगसाला सांगितलं, कृपा करून मला मारू नकोस. मुंगूस म्हणाले, छे छे, आमच्यानी उंदराचे तर वैर असते, आता आम्ही तुला कसं जीवन ठेवीन? वटवाघळाने धैर्याने सांगितलं, मी उंदरासारखा दिसतो खरा, पण मी काही उंदीर नाही. मी झाडाच्या उंच फांदीवर राहतो आणि पक्ष्यासारखा उडतो. खरं तर मी एक पक्षीच आहे. मुंगूस म्हणाले, खरंच की, तू तर कोणी पक्षी दिसतोस. जा, उडून जा, मी तुला सोडून देतो. अशा प्रकारे त्या वटवाघळाने मोठ्या हुशारीने आपल्या जीवावरील संकट टाळले. तात्पर्य, नेहमी चातुर्य राहिले पाहिजे.